राज्यात आचारसंहिता लागू झालेली असताना खेड शिवापूर टोलनाक्यावर एका गाडीमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम जप्त झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। एवढी मोठी रक्कम जप्त झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवलेली आहे। जे ठाकरे गटाचे संजय राऊत आहेत त्यांनी असं म्हटलंय की ही 5 कोटीची जी रक्कम आहे ती आमचे तिथे काही कार्यकर्ते होते आणि म्हणून तेवढी तरी रक्कम सापडलेली आहे, परंतु घटनास्थळी अजून 10 कोटींची रक्कम होती आणि ती मात्र जप्त करण्यात आलेली नाहीये। अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते संजय राऊत यांच्याकडून केले जात आहेत। ते आरोप त्यांनी कोणावर केलेत तर ते नाव आहे शिंदे गटाचे सांगोला येथील विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदार जे आहेत शहाजी बापू पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते, परंतु आमच्या माणसांनी ही रक्कम जी आहे ती पकडून दिलेली आहे। अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांच्याकडून केला जातोय। आता हे सगळं प्रकरण सुरू असताना यामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। जी ही गाडी जी खेड शिवापूर या टोल नाक्यावर पकडली गेली त्यामधून 5 कोटींची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आली। त्यामध्ये पाहिलं तर मात्र त्या गाडीमध्ये 4 व्यक्ती उपस्थित होते। ही 4 व्यक्तींची नावं अशी आहेत। एकाचं नाव आहे सागर पाटील। हे सगळे जे 4ही व्यक्ती सापडलेले आहेत हे सांगोल्याचे रहिवासी असल्याचं बोललं जातंय। त्यातच जे एक नाव समोर आलेलं आहे त्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी त्याच्याशी चर्चा जी आहे ती फोनवर केलेली होती। ही नावं अशी आहेत, एकाचं नाव आहे सागर पाटील, एक आहे रफिक नदाफ, दुसऱ्याचं नाव आहे शशिकांत कोळी, तर पुढचं जे नाव आहे ते आहे बाबासाहेब आबेल। म्हणजे ही जी काही नावं आहेत हे सगळे जे व्यक्ती आहेत हे 4ही व्यक्ती सांगोल्याचे रहिवासी आहेत आणि रफिक नदाफ हे त्यातलं एक असं नाव आहे। जेव्हा शहाजी बापू पाटील हे गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेला त्यांनी फोनवरून काय झाडी काय डोंगर अशा प्रकारचं वक्तव्य जे त्यांचं गाजलेलं आहे ते वक्तव्य कोणासोबत केलेलं होतं ते नाव होतं रफिक नदाफ यांचं। आणि त्यामुळेच जो संशयाची सुई जी आहे ती संपूर्णपणे विरोधकांनी जे सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील यांच्याकडे वळवलेली आहे। थोडक्यात हे जे प्रकरण आहे हे महाराष्ट्रभर गाजत असताना शहाजी बापू पाटील यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्या रकमेशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये, माझा कुटुंबियांशी आणि माझा त्या रकमेशी संबंध नाहीये। सगळे जे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच माझे असू शकतात, तसे तालुकाभर जे कार्यकर्ते आहेत ते माझे फिरत असतात आणि त्यामुळे त्या रकमेशी माझा काही संबंध जोडला जातो का तर त्याचं तसं नाहीये अशा प्रकारचं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी केलेले आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर मग जे पुणे ग्रामीण पोलिसांनी जी ही 5 कोटींची रक्कम पकडली त्यामधले जे SP आहेत पुण्याचे पंकज देशमुख त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की आयकर विभाग आणि निवडणूक आयोग हे दोन्ही एकत्र मिळून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती त्यांच्याकडून केली जाते। ही रक्कम जी आहे ती आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। यातली एक नोट जी आहे ती खरी आहे या संदर्भातला संपूर्ण तपास जो आहे तो आम्ही करतो आहोत। निवडणूक आयोग याचा राजकीय कोणाशी संबंध आहे का ते पाहत असल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला पंकज देशमुख जे पुण्याचे SP आहेत त्यांच्याकडून दिली जात आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय निष्कर्ष काय येतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ही रक्कम नेमकी कोणाची होती, कोणाकडे जात होती, कुठून आली होती या संपूर्ण प्रकरणाचा जो छडा आहे तो काही तासातच समोर येण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।